हा तर उमाला कामाला ठेवली बघा, नवीन शॉप. आपल्या क्लाउड किचन मध्ये चालू. हा नीट कर. हा कोण खाणार आहे? सगळं मीच बनवल्या. हा. नमस्कार मंडळी. हॅलो. नमस्कार. उमा कुठे आलीस? आपण आलेलो ठाण्याला. हा तर लास्ट टाइम आपण सिद्धिविनायक दादर स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला होता ना, आणि तुम्ही छान रिस्पॉन्स दिला होता. बरोबर. त्याचसाठी आता आपण तुम्हाला ठाण्याचा स्ट्रीट फूड दाखवणार आहोत. Yes. तर कोण कोण आहे आपल्या सोबत? आपल्या सोबत आहे मी, भूमिशा आणि अनाया. आपल्या सोबत आहे मी. इथे नक्कीच मीम टाकूया आपण काहीतरी. भूमिशा आणि अनाया आहे. तर मागे बोटिंग सुरू आहे. हा. तर त्यांची इच्छा आहे बोटिंग करायची. हा. पण सर्वप्रथम आपण जेव्हा ठाण्यामध्ये येतो हा. तेव्हा आपण जातो महादेवांच्या दर्शनाला. दर्शनासाठी. आपण हा. दादरमध्ये गेलेलो, गणपती बाप्पा सिद्धिविनायकचे दर्शन घेतलेले घेतलेलं. ना, आणि तसंच. व्हिडिओला सुरुवात केली Yes. होती. तर आज तुम्हाला कोपनेश्वर महादेवांचं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे, तिकडनं दर्शन देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तिघांनी बघा काय घातलेलं आहे मला सोडून. यो Black. मॅन इन ब्लॅक. ब्लॅक घातलेलं आहे ना. का आज काय आहे? शनिवार आहे. कुछ भी कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पे. मस्त आहे ना. 120. तर महादेवांचे दर्शन झाले ना? हो. असं वाटलं. एकदम जुनं कालाचं मंदिर आहे आणि एकदम प्रसन्न वाटते एकदम. आणि एकदम शांत आहे ना. येस येस. हा. आणि शंकराची पिंडी पण बघितली ना हो कशी? हो हो. हा, खूप मोठी पिंड होती आहे. आणि खूप जुनी आहे. तर कोण कोण आला इकडे आणि कोण कोण ठाण्यावरनं हा ब्लॉग बघताय ते नक्की कमेंट करा. Yes. हा तर मम्मा आपण दादरला गेलो होतो आणि भरपूर सारे जे स्ट्रीट फूडचे दुकाने होती ते सिलेंडरमुळे बंद होती. तर आता इन्क्वायरी केली ना. मी फोन तरी केलाय, तरी टाइम जास्त वेस्ट करू नका. मग आपण फटाफट जाऊ. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या ठाण्याचा फेमस मिसल आहे, मामलेदार मिसल. ते सर्वांना माहीतच आहे. तर खूप सारे आउटलेट्स आहे, पण जे फेमस आहे ते जिल्हा परिषदचे जवळ, ठाणे स्टेशनचे जवळ तिथलं जे मामलेदार मिसल आहे ते ट्राय करूया. तर मामलेदार मिसल ना. हा ते करूया आपण आधी फर्स्ट. तर आज आमची गुगल भूमिशा आहे. भूमिशा किती लांब आहे बघ मंदिरापासून? सगळं वॉकिंग डिस्टन्सेस करूया, ताकी खाऊन खाऊन पचून जाऊया. ये बड़ी अच्छी बात कही आप. मामलेदार मिसल जिल्हा परिषद आहे 5 मिनिटाला. 5 मिनिटाच्या अंतरावरती ना. 215 हा नाही, तर 315. हा तर जाऊया आणि झणझणीत सुरुवात करूया. नमो पार्वती पते हर हर महादेव. अरे वहिनी, हा दादा एवढा फास्ट का चाललाय? अरे त्याचा ना खूप पाय दुखत होता 2-3 दिवस झालं, पण ना त्याने एक मसाजर मागितलं आणि रोज आता मसाज करत असते. चला चला. पाय नाही दुखत काय? नाही आता पाय नाही दुखत, मसाज करतो ना मी. मंडळी, घर बसल्या डीप मसाज करायचा आहे तर अमेझॉनवरती जाऊन अगारोचा ॲटम प्लस बॉडी मसाजर नक्की ऑर्डर करा. तर ह्याला कसं वापरायचं ते तुम्हाला दाखवतो. पहिले तर प्लग इन करा आणि डायलने हवा तो स्पीड सेट करा. स्लोपासून स्टार्ट करा आणि हळूहळू ह्याचा जो स्पीड आहे तो तुम्ही वाढवू शकता. ॲटम प्लस 4 हेडसोबत येतो, फ्लॅट, वेव्ही, बॉल आणि टायची. फ्लॅट हेड हा लार्ज मसल ग्रुपसाठी बेस्ट आहे. सर्क्युलर व लॉंग स्ट्रोकनी तुम्ही चांगला डीप मसाज करू शकता बॅक आणि थायमध्ये. आणि वेव्ही हेड हा बेस्ट आहे जॉईंटसाठी. शोल्डर, नी, एल्बो, जेंटल स्लिपिंग मोशन इकडे चांगला काम करतो. आणि हा बॉल हेड तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. आर्म, स्कार्फ आणि नेक्स किंवा टेन्शन रिलीफसाठी हा चांगला काम करतो. आणि टायची हेड हा डिफर निडी इफेक्टसाठी बेस्ट आहे. याला तुम्ही ट्रॅप्सवर, स्पाईनवर किंवा अप्पर बॅकमध्ये जेंटली स्लो मसाज करून रिलॅक्स होऊ शकता. वापरल्यावरती अनप्लग करा आणि मसाज हेडला आणि मेन बॉडीला स्वच्छ कपड्याने साफ करा.
आणि याला कूल आणि ड्राय जिथे सनलाईट पोचत नाही तिथे स्टोअर करा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला अगारोचा ॲटम प्लस बॉडी मसाजर नक्की कमेंट करा. आणि जर मसाजवरती भरपूर सारे पैसे खर्च करताय आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला हा मसाजर पाहिजे असेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर घर बसल्या मसाज करण्यासाठी नक्की हा प्रोडक्ट बाय करा. चला, तर आलोय बरोबर एकदम जिल्हा परिषदचं काम सुरू आहे त्याच्या ऑपोजिटलाच आहे, तहसीलदार कचेरी कॅन्टीन. ओके, येस, तर हीच आहे मामलेदार मिसळ. झणझणीत मामलेदार मिसळ. कोणी कोणी खाल्ली याच्या आधी? तू खाल्लीस ना? तू नाही, फर्स्ट टाइम? तू, मी आणि सपनाताई होती. जा मग तू शॉपिंग करून ये, तवशर आम्ही खातो. नाही, मी नाही खाल्ली. मी नाही खाल्ली. झूठ पे झूठ बोलती जा रही. नाही खाल्ली, आता तर बोलली खाल्ली. हा, मी खाल्ली. हा, चला जाऊ. ही मीडियम ही तिखट. हां, तर आलोय आतमध्ये आणि एक मीडियम मागवली आम्ही मिसळ आणि एक झणझणीत. हां, ओमाची खूप इच्छा आहे झणझणीत खायची, तिच्यासाठी झणझणीत. तुला दिलाय, तुला गिफ्ट दिलाय. दोन्ही आपण चव करून बघूया आणि रिव्ह्यू देऊया तुम्हाला. आपण टेस्ट करूया नॉन तिखट मिसळ. एकदम ऑथेंटिक ठाण्याची मिसळ आहे. म्हणजे अशी घास खाल्या खाल्याच वाटते की एकदम अशी प्रॉपर ऑथेंटिक आहे. हां, झणझणीत आहे. पहिले तर मिसळ बघा तुम्ही, प्रॉपर एकदम महाराष्ट्रीयन टिपिकल स्टाईल. कांदा आणि फरसाण, वाटाण्याची भाजी आणि तरी बघा. हां, तरी विरीसाठी खूप फेमस आहे आणि ही झणझणीत आहे ना. त्याच्या आधी मी नॉर्मलवाली ट्राय करून बघतो, पण प्रेझेंटेशन एकदम भारी, म्हणजे काय बोलतात त्याला, टेम्पटिंग. तर आता पहिले आपण कमी तिखट खाऊन बघूया. तिथे जिथे भारी भारी मिसळ खाल्ल्यात ना मी, ते सर्व ठिकाण माझ्या डोळ्यासमोर आले. एकदम भारी चव आहे, लय लय म्हणजे काहीतरी आगळी वेगळीच चव आहे आणि चेहऱ्यावरती एक स्माईल येते. सर्व म्हणजे जे फ्लेवर्स आहेत ते टेस्ट करू शकता एक घासामध्ये तुम्ही. हां, आणि मीडियम आहे, एकदम काय ठसका बिस्का लागत नाही. तर नॉन स्पायसी आवडते त्यांनी ही ट्राय करा. आता आपण तिखट मिसळ खाऊन बघूया. मस्त आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही स्पायसीसाठी जा, आवडेल तुम्हाला. एवढा काही तिखट नाही आहे. आतमध्ये बटाट्याची भाजी पण आहे. हिने तिखट ट्राय केली, तिला खोकला वाटला. भूमीच्या तुला जास्त तिखट वाटली नाही म्हणजे ना? अशी नॉर्मल आहे. पण स्पायसी लवर स्पेशली यासाठीच जा, तर तिखट कमी वाटते तर आणखी मागवा. तिखट नाही आहेत का म्हणजे, पण याचे समोर ते तिखट आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तरी दिली आपल्याला, तशी झणझणीत वाटतं ना. घ्या, तिखट कमी वाटतं ना. घ्या. काय जास्त बोलायची गरज नाही, खूप जास्त फेमस आहे ही मिसळ. हां, तर कोणी ज्यांनी खाल्ली नसेल त्यांनी नक्की यावं. आणि सोबत छास पण तुम्ही पिऊ शकता. डबल तिखट पण ट्राय करा. थम्सअप, पेप्सी तर मिळेलच तुम्हाला, पण इकडे आल्यावरती छास नक्की ट्राय करा. बटर मिल्क. बिल पण तुम्हाला दिसत असेल, 80 रुपये एक मिसळ दिसते तुम्हाला. उमिशा, काय बोलणार? फर्स्ट टाइम एवढा तिखट मी कधी खात नाही, पण असं हे खाऊन वाटलं की तिखट पण एकदा ट्राय करायला पाहिजे. डबल कारण- तिखट पण मिळते हा, इथे. म्हणजे अलगच ती टेस्ट आहे तिखटची. तिखट म्हणजे असं तिखट नाही, ती अशी स्पेसिफिक मिरचीची चव येते, हा, पण म्हणून तो पहिला तिखट आहे. घास आठवण राहण्यासारखा आहे ना, एकदम भारी. आता पण पाणी येते आणि तिखट नाही बोलते. तिखट या दोघांना तिखट नसलं असेल, पण आम्हाला खोकला, नाकातलं पाणी, डोळ्यातलं पाणी सगळं आलंय. हा, मला तिखट, सिंगल तिखट जास्त तिखट नाही वाटली. डबलवाला हा, तुम्ही भारी डबल वाटली, तिखटवाला नक्की ट्राय करा इकडे आल्यावर. Yes. आणि मम्माने आमच्या एकच घास खाल्ला डाएटवाल्या मम्मी, नाकातनं तोंडातनं छास पिला. पाणी आलं. आता जे आम्ही मिसळ खाल्लंय, झणझणीत मिसळ, त्याला आम्ही सेटल करायला चाललंय काहीतरी गोड खायला. पुरणपोळी घर. कुठे? पुरणपोळी घर. पुरणपोळी घर किती लांब आहे इकडनं? ते आहे 11 मिनिट दाखवते, पण 700 मीटर. हा, 750 मीटर वर आहे फक्त. हा, मामलेदार मिसळ फुल एन्जॉय. आता पुरणपोळी एन्जॉय. पुरणपोळी, अड्डीपोळी. अच्छा अच्छा अच्छा. तुमचे छान असतात. हॅलो, नमस्कार. काय नाव तुमचं? राणे, शंकर राणे. हां, शबीरा राणे. कुठल्या ठाण्यातलंच ना? पारसिक नगर. अच्छा, पारसिक नगर. हो, नमस्कार सर. हो, कोण दिसलं? उमा दिसली की मी दिसलो? उमा पहिल्यांदा नाही, तुम्ही दिसलात, पण मी कसं बोलणार. असू द्या, असू उमा द्या. दिसली मग उमा चला.
चला तर मिसल खाऊन आलोय आणि मस्त वॉकिंग झाली ना आपली. हो आणि लेक बघा, खूप छान लेक बघायला मिळतोय तुम्हाला. कोणतं लेक आहे मम्मा? ये वेना लेक. वेना लेक. तू काय महाबळेश्वरला आली? वेना लेक सारखंच एकदम सुंदर आहे. तर ठाणे तलावाजवळ आहो ना आपण. हा इथे बोटिंग पण आहे. रात्रीच्या टायमाला आपण बोटिंग पण करूया. त्याच्या आधी आपण पुरणपोळी खायला जाऊया. आणि घोडागाडी राईड पण आहे इथे. वा काइंड ऑफ वेना लेक बोलू शकतो मम्मा. किती सुंदर आहे बघ. हे बघ, ये टायमिंगलाच लॉजिकली बोलते मम्मा आमची. तर मामलेदार मिसलवरनं आलोय आता आपण पुरणपोळी घर. सुगंध येते ना, पुरणपोळीचा सुगंध येते बघा. हे बघा, पुरणपोळी घर. टोटल आपल्याकडे 19 प्रकारची व्हेरायटी आहे. त्यामध्ये आपली रेग्युलर डाळ पुरणपोळी फर्स्ट वाली आणि एक सेकंड वाली जाडवाली, म्हणजे त्यामध्ये पुरण जास्त येतात. मग जास्त कोणती सेल होते? जास्त तर आपली आता बघा आपल्याकडे सीजनल आहे, बदाम आहे, पायनॅपल आहे, गुलकंद आहे पुरणपोळी आणि माव्याची. हा, त्यांच्या सगळ्यांमध्ये आपण रिअल फ्रुट्स यूज करतो. इकडेच बनवता ना? हा, इथं फ्रेश लाईव्ह समोरासमोर बनवून देतो आपण. लाईव्ह किचन आहे बघा त्यांचं. तुमच्या डोळ्यासमोरच अशी पुरणपोळी बनते. आणि पुरणपोळी नसेल हवी तर काय? उकडीचे मोदक आहेत आपल्याकडं. अरे वा. उकडीचे मोदक, समोसा आहे, हा. ही करंजी आहे, गुळ खोबऱ्याची, बालुशाही, बेसन लाडू, रवा लाडू, सर्व मालपुआ काही आहे. वगैरे. आणि पूर्ण हा शॉप म्हणजे स्वीटचाच शॉप आहे. हा, स्वीटचा शॉप हे आहे. बघा, पुरणपोळी घर. 19 प्रकारच्या पुरणपोळ्या तुमच्या डोळ्यासमोर बनतात. त्या बघा. सगळे लाईव्ह बनवून देणार आपण. आणि या सगळ्या पुरणपोळ्या तुम्ही 10 ते 15 दिवस आउट ऑफ फ्रीज ठेवू शकता. फ्रीजच्या बाहेर राहतात. जॅकफ्रूट आता सीजनल आहे, एकदम टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे आम्हाला तो. 4 दे ना. 4 Jackfruit. प्रकारच्या नवीन म्हणजे युनिक. जॅकफ्रूट देतो, एक बदाम, एक पायनॅपल आणि एक माव्याची देतो. या 4 एकदम टॉप सेलिंग प्रोडक्ट आहेत. मम्मा कोणती आली पुरणपोळी? ही आलेली आहे पायनॅपल पुरणपोळी हा. आणि एक खोवा पुरणपोळी, म्हणजे त्याच्या आतमध्ये माव्याचा स्टफिंग आहे. अच्छा, मावा आणि पायनॅपल. पायनॅपल. तर पायनॅपल शिरा आपण भरपूर खाल्लाय. आज पायनॅपल पुरणपोळी पण खाऊन बघू. आणि जसं सांगितलं त्याच्यात फ्लेवर्स नसते, रिअल फ्रुट्सचं बाईट्स असतात. कोणी सांगितलंय? दादाने सांगितलं हा. की याच्यात आपल्या फ्लेवर्स नसतात. हे बघा तर पायनॅपल. दुकानवाले काय पण सांगतील त्यांचं दुकान चालू करायला, पण आपण बघूया टेस्ट करून. आहे ना, म्हणून सांगते मी. प्रॉपर हे आहे ना? बघ. हा, मस्त मस्त. मावा पुरणपोळी जस्ट वाव, खूप मस्त आहे. भूमिशा वाट बघत होती मला कोण विचारते की नाही. पण फायनली तिच्याकडे पण ठीक आहे. हा, फणस. पोळी. हा, फणस पुरणपोळी. कशी आहे भूमिशा? हा, तर पायनॅपलची टेस्ट येते आणि एकदम जास्त घी आहे म्हणून एकदम जास्त टेस्ट येते. असं आहे काय? हा, हे बघा. पण मैदा आहे ना? मैदा आहे. हा, हे काय आहे? पुरणपोळी. हे जॅकफ्रूटची आहे. केरळमध्ये गेल्यावर भरपूर जॅकफ्रूट खातो आपण. गेली केरळमध्ये गेली. लिटरली आय शुड से, केरळमध्ये आडा बनवतात ना आपण, आडा जॅकफ्रूटच्या स्टफिंगचा, लिटरली तो टेस्ट आहे. आय स्वेअर. हे बघा, ऑथेंटिक चव भेटली तिला. गावाकडे गेली ती. तर पुरणपोळीसाठी जात आहे इकडे तिकडे. आणि 19 टाईपच्या पुरणपोळ्या आहेत इकडे. तर ठाण्यामध्ये पुरणपोळी घर नक्की भेट द्या. हां, जॅकफ्रूटचा टेस्ट येते एकदम भारी. केरला टच येते ना. हो नमस्कार. हो, थँक्यू. या पुरणपोळी खायला. किरण सर आणि किरण आणि सीमा मॅडम दिसतात बघा. थँक्यू, बरं वाटलं. थँक्यू. हो. खाली आहे बदाम पुरणपोळी. नवीन आले बदाम पुरणपोळी. बदाम येते. मला सर्वात जास्त मावा आवडला. मावा आवडला. त्याच्यात थोडा बदामचा टेस्ट कमी येते, हा. पण पुरणपोळीचं टेक्स्चर बघा, है ना, खूप सुंदर. आणि जाड पण नाही, छोटे छोटे पीसेस करून दिलेले मावा. आहे. अनया, हा, तर आपल्या मंडळीला बिल दिसते. किती रुपयाची होती पुरणपोळी? पुरणपोळी बदाम पुरणपोळी होती 75, जॅकफ्रूट 70, पायनॅपल 55 हा. आणि खोवा म्हणजे मावा 48. मावा स्वस्त होती या, आणि जे आम्हाला मावा सर्वात आवडली ते. एकदम बेस्ट होती. Yes. आता तुम्हाला एका टायमाला 100 पुरणपोळ्या पाहिजे तरी पण तुम्ही येऊ शकता. अर्ध्या 1 तासामध्ये बनवून देतात. Yes. हा, पण वर्थ आहे, मस्ट ट्राय आहे. नक्की या, नसेल ट्राय केली तर.
आवडतील तुम्हाला इकडचे. जर तुम्हाला पुरणपोळी खायची आवड असेल तर नक्की या. हा, पाणीपुरी खायची असेल तर नको येऊ. चला, पुरणपोळी खाऊनशी आलोय आता आपण बोट राईड साठी. तलाव पाळी 80 रुपयाची पण पॅडलवाली बोट आहे, आणि जर अशी कॉमन शेअरिंग मध्ये करायची असेल तर 40 रुपये. वेलकम टू गोवा. वेना लेक. पण येत आहे ठाण्यामध्ये तर काय काय कुठे कुठे फिरू शकतं ते पण दाखवतो बघा. भारी ना रात्रीच्या टायमाला. संध्याकाळच्या टायमाला पण राईड होती, पण आम्ही रात्रीची प्रेफर केली. तर कसा वाटते नजारा नक्की कमेंट करा. घोडागाडी पण आहे ना, ते पण जाऊ शकतात. घोडागाडी पण आहे, पण ही बोट राईड पण आहे. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राईड एन्जॉय केली ना. आणि तलावामध्ये मासे कसे उडी मारत होते. हा, कोणता मासा आहे? पिराणा नाही, कुठचा? आरवाना. भूमिशा कधी कधी गाडी अडवायला जाते ना. तिला नाव आहे. मध्ये मध्ये हा बघा, आरवाना. बाला जेवलास? हा बघा, कोणता मासा आहे? ॲलिगेटर सारखं वाटते. हा, ॲलिगेटरचा भाऊ, एलिफंट फिश. हा तर ओळखीचा आहे उमाच्या. कापरी पापलेट आपला. खापरी नाही, हा कलेट आहे, कलेट. किती सुंदर आहे ते बघा ना तुम्ही. चप्पल मासासारखा पण वाटतं. हे बघा हे बघ हात बघ माझा. कात्री काढलेला पापलेट. चांद मासा बोलू शकतो, चांद पापलेट. बोटिंग करूनशी आलोय आता आपण. मस्त कुठे? अष्टविनायक चौक ना. हा, अष्टविनायक चौक मध्ये तंदूरवाला वडापाव खाण्यासाठी. हे बघा, मस्त त्यांची भट्टी आहे आणि तिथेच वडापाव बनवून देतात. हे बघा, पाव मध्ये बघा काय काय स्टफिंग आहे. शिमला आहे, कोबी आहे, अलग अलग प्रकारचे. हे काय आहे? पनीनी. हा, पनीरचा काहीतरी आयटम आहे, तोच दिसतोय बघा तुम्हाला. तर इकडे येऊन वडा आणि हे पनीनी पण ट्राय करू शकता. हे बघा, वडे टाकलेत भट्टीमध्ये आणि त्यालाच तंदूर करतात आणि इथे वडे तलतात. हे बघा. सिलेंडरचा प्रॉब्लेम नाही वाटते दादा. आहे बरं आहे. आपण दादरला स्ट्रीट फूड करायला गेलेलो तेव्हा सगळीकडे बंद होता, सिलेंडर नाही म्हणून. इकडे स्टडी करून आलोय आणि सिलेंडर पण आहेत बघा. हा, तर उमाला कामाला ठेवली बघा, नवीन शॉप. हा, नीट कर. हा. चल, बस झाली ऍक्टिंग. ये आता बाहेर. कुरकुरे ना. हा, कुरकुरे मोमो. आणि हा मोमो नाही, सॉरी, वडापाव. हा, तंदूर वडापाव. हा, तंदूर वडापाव आणि कुरकुरे. हे बघा कशी स्टफिंग आहे, सर्व काही आहे आणि सोबत कुरकुरे. याच्यात काही चिवडा टाकलाय काय? हा, हे तंदूर आहे ना, तंदूर. आणि हा काय गायब झालेला वडापाव. हा, डाएटवाली मम्मा, नो मोर ऑन डाएट, खाते वडापाव. आणि कुरकुरे वडापाव खाणार आता. कुरकुरे भरपूर खाल्लेत ना. हा, आणि साईज बघा वडापावची. एका टायमाला तुम्ही लंच स्किप करू शकता आणि या वडापाववरती राहू शकता. हे बघा, भूमिशा तू कोणाला वेट करतोस? हा, आणि भूमिशा चिवडावाला वडापाव खाते. जेवढा तोंड वाचता येईल तेवढा वाचा. हे बघा, घसरली. डाएटवाली मम्मा झाली आम्मा. हो 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 हो, नमस्कार. हो, वडापाव ट्राय करायला आलो. काय नाव तुमचं? भूमी. हो हो, भूमीताई आहेत. कुठल्या? ठाण्याच्यात ना. हो, प्रॉपर ठाण्याच्यात. नेहमी खाता येते वडापाव? कसं असते चव? मस्त, एकदम छान. मी तुम्हाला आता तिथे बघितलं, मी बोलली नाही मी बघितलंय, मग मला लगेच क्लिक झालं डोक्यात. मी डाएट वरती आहे तरी पण वडापाव खायची इच्छा झाली, म्हणून हिला घेऊन आलो. इथे कुठलं चांगलं असते ट्राय करायला? इथे सगळंच चांगलं आहे. ते मोमोज पण इथे आहेत ना, ते पण छान. अच्छा, आम्ही कुरकुरे घेतलंय. कुरकुरे वडापाव छान आहे, म्हणजे मी इथून खात असते. चालेल. थँक्यू, बरं वाटलं. नॉर्मल वडापावपेक्षा खूप
अलग टेस्ट आहे. पाव पण मस्त तंदूर केलेला आहे, एकदम कडक कडक, आणि आतमधली जी स्टफिंग आणि जो एक प्रकारचा त्यांचा सॉस आहे तो मिक्स होऊन जेव्हा वड्यासोबत येतो काहीतरी वेगळं आहे. मला कुरकुरेवाला खूप आवडला आणि हे वाला पण खूप चीजी आणि टेस्टी आहे. मस्त आहे ना, काहीतरी आगली आणि वेगळी. अगली वेगळी. स्टेशन पासून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे अष्टविनायक चौक. तिकडे आले त्याच्या बाजूलाच अष्टविनायक कट्टा तंदुरी भट्टी वडापाव, आणि पनीरचा पण काहीतरी एक आयटम आहे तो पण तुम्ही ट्राय करू शकता. पण कुरकुरेवाला पण ट्राय करा, आणि बाकी सर्व आहेत तंदूरमध्ये तुम्हाला नक्कीच आवडतील. आज प्रयत्न होता ठाण्याचा स्ट्रीट फूड दाखवण्याचा, आणि सोबत ठाण्यामध्ये आल्यावरती कुठे कुठे भेट दिली पाहिजे ते पण दाखवला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा. जागा विजिट करायला पाहिजे ते पण कमेंट करा. हां, स्ट्रीट फूडमध्ये कुठे आलो पाहिजे ते पण कमेंट करा. बाय.